बातमीपत्रात विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। कर्जतच्या एसटी आगारात चालक ते हंगामी व्यवस्थापकाची जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळून काही महिन्यातच कर्जत आगार आर्थिक फायद्यामध्ये आणणारे DS देशमुख यांनी परिवहन खात्याकडून झालेल्या अन्यायाविरोधात मुंबईतील आझाद मैदानावर 3 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले। DS देशमुख यांनी एका वाहकावर कारवाई केल्यानंतर या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला होता। देशमुख यांच्या विरोधात षडयंत्र रचून त्यांची चौकशी लावून प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या आणि 32 वर्ष विना अपघात प्रवाशांना सेवा देणाऱ्या श्रीकांत दगडे या चालकांना त्रास देऊन प्रवासी भाडे हडप करणाऱ्या वाहकावर मात्र काहीही कारवाई न करता त्याला पाठीशी घालण्याचा प्रकार राज्य परिवहन विभागाकडून होत असल्याने या अन्यायाविरोधात देशमुख आपल्या सहकाऱ्यांसह उपोषणास बसले आहेत। बंद पडलेला कर्जत डेपो फायद्यात आणून महाराष्ट्रात 1 नंबर आणला। महाराष्ट्रात 1 नंबर आणल्यानंतर मला प्रोत्साहन देण्याऐवजी परिवहन मंत्र्यांच्याकडे खोट्या तक्रारी ज्यांनी केल्या त्या तक्रारीची सहनिशा न करता माझी पदोन्नती, बदली, चौकशी व सेवानिवृत्त मिळणारे फायदे मला वेळेत मिळाले नाहीत। या अन्यायाविरोधात मी आझाद मैदानात अमरण उपोषणाला बसलो आहे। तरी मला ज्या भ्रष्ट कर्मचाऱ्यामुळे त्रास झाला त्याचा मला न्याय मिळावा म्हणून मी अमरण उपोषणाला बसलो आहे। परिवहन मंत्र्यांनी त्या भ्रष्ट कर्मचाऱ्याला पाठी घालून त्याच्यावर कारवाई करावी आणि माझ्यावर झालेला अन्याय दूर करावा। यावेळी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चौकशी करून योग्य न्याय न मिळाल्यास विधानसभेत आवाज उठवणार असल्याची ग्वाही दिली आहे। कर्जत तालुक्यातील विद्यार्थी प्रवासी संघटनेकडून देशमुख यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे। परिवहन मंत्री प्रामाणिक कर्मचारी व अधिकारी यांच्यावरील अन्याय दूर झालाच पाहिजे। प्रामाणिक कर्मचारी व अधिकारी यांच्यावरील अन्याय दूर झालाच पाहिजे। प्रामाणिक कर्मचारी व अधिकारी यांच्यावरील अन्याय दूर झालाच पाहिजे। DS देशमुख यांच्यावरील अन्याय दूर झालाच पाहिजे। DS देशमुख यांच्यावरील अन्याय दूर झालाच। दिनेश सुतार, संवाद मराठी, माथेरान। संवाद मराठी रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी। अपडेट रहा आमच्या सोशल साइट सोबत। लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फॉलो करा ट्विटरवर किंवा बातम्या आणि व्हिडिओजसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।